तू ही रे माझा मितवा मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक खूप मोठा जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. अर्णव, ईश्वरी मामा तिघे मिळून आता ट्रॅप रचणार आहेत, तेही राकेशच्या विरोधात. आणि जबरदस्त ट्रॅप रचून राकेशला अडकवून अर्णव स्वतः राकेशला धक्के मारून घराच्या बाहेर काढणार आहे. पण राकेश खूप मोठी चाल खेळणार आहे. अर्णवकडून बदला घेण्यासाठी, ईश्वरीवरती सूड उगवण्यासाठी त्याने सुद्धा अंजलीच्या विरोधात सापळा रचलाय. आणि त्या सापळ्याच्या मध्येच अंजलीला आता स्वतःचं पाळ गमवावं लागणार आहे. तर बघूयात मग हा धक्कादायक ट्विस्ट नक्की घडतोय तरी कसा. अर्णव, ईश्वरी मामा तिघे मिळून असा कोणता ट्रॅप रचतायत की आपोआप राकेशला त्यांना घराबाहेर काढता येईल. पण अंजलीसोबत केलेल्या कृत्याचं शिक्षा अर्णव राकेशला देईल का? गुन्हेगार राकेशला तो खडी फोडायला कसा पाठवतोय ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी भाग शेवटपर्यंत नक्की बघा. राकेश सतत ईश्वरीवरती नजर ठेवून असतो. 2 ते 3 वेळा ईश्वरीने त्याला पकडलं सुद्धा होतं. पण मुद्दामच तो अर्णव ईश्वरीसोबत नसल्याचा गैरफायदा उचलतो आणि दरवेळेस ईश्वरीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. पण प्रत्येक वेळेस ईश्वरीने त्याला मात दिलेली असते आणि दरवेळेस ईश्वरीच्या हातून मार खाऊनही त्याची अक्कल ठिकाणावर येतच नाही. ईश्वरीला कळून चुकतं की अर्णव सोबत नसताना हा राकेश मुद्दाम जाणून बुजून हे सगळं करतोय. असंच एके दिवशी ईशू लाईट्स ऑफ करून बसलेले असते आणि त्या क्षणी अर्णव जेव्हा रूममध्ये येतो तेव्हा लाईट ऑन करतो. तो विचारतो की मी सिंदूर अंधार करून अशी का बसलीस? ईश्वरीचा चेहरा पडलेला असतो. त्या क्षणी अर्णव तिच्या जवळ जातो आणि विचारतो की मी सिंदूर, मी काहीतरी विचारतोय ना, काय झालं? तू एवढी अपसेट काय आहेस? तेव्हा अचानकच ईश्वरी रडायला लागते. अर्णवलाही काही कळेनासं होतं आणि अर्णव खूप घाबरतो. तिला विचारतो सुद्धा की मी सिंदूर, काय झालंय? हे बघ, तू नाही सांगितलं तर कसे कळेल मला? जे काही झालं असेल ते पटकन सांग. काही मोठा प्रॉब्लेम असेल तर आपण सॉल्व करूयात ना, मी आहे तुझ्यासोबत. तेव्हाच ईश्वरीला खूप मोठा भक्कम आधार मिळालेला असतो आणि ईश्वरी हुंदके देतच राकेशच्या राक्षसी वृत्तीबद्दल अर्णवला सगळं सांगून टाकते. अर्णवच्या तळपायाच्या आग मस्तकात जाते. रागातच तो उठतो. तेव्हाच ईश्वरी त्याला कसंबसं थांबवते, त्याला शांत करते आणि अर्णवला समजावते की हे बघा सर, तुम्ही असं अचानक जाऊन जर राकेशजींना काही विचारायला गेलात तर ते तुम्हाला शब्दात पकडतील आणि अंजलीताईच्या नजरेत तुम्हाला खाली पाडतील. त्यांना तेच तर करायचं आहे. पण तुम्ही कोणतंही चुकीचं पाऊल उचलणार नाही आहेत. जे काही करायचं असेल ते आता आपल्याला विचार करूनच करावं लागेल. त्यांचं खूप अति होतंय आणि त्या सगळ्यांमध्ये आपल्या अंजलीताईची सगळ्यात मोठी फसवणूक होते ना, ते मला जास्त मनाला लागते. ते मला बघवत नाही आहे. ते बिचारा किती विश्वास ठेवतायत त्यांच्यावरती, किती मनापासून प्रेम करतात आणि यांनी सगळ्यात मोठा विश्वासघात केला, धोकेबाजी केली. त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा तर मिळायलाच हवे. त्यासाठी अर्णव आता खूप सारा वेळ विचार करतो आणि सोबत मामाला सुद्धा घेतो आणि राकेशच्या विरोधात ट्रॅप रचायला सुरुवात करतो. कारण राकेश हा पैशासाठी हपापलेला माणूस आहे. पैशासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो हे अर्णवला चांगलंच कळून चुकतं. म्हणूनच अर्णव त्याच्या विरोधात ट्रॅप रचतो. मुद्दामच राकेशची आपल्यावरती नजर पडते का ते चेक करतो आणि त्यानंतर तो मामांशी पैशांसंदर्भात बोलत असतो. तो मामांना सांगतो की आता आपली सगळ्यात मोठी डील क्रॅक होणार आहे आणि त्याचे भरपूर पैसे आपल्याला मिळणार तर आहेतच. पण मामा, राकेश गुपचूप ते सगळं ऐकतो आणि अर्णवची नजर त्याच्यावरती असते बरं का. आता त्या सगळ्या प्लॅनमध्ये इशूही सामील असते. फक्त इशू मामा आणि अर्णवसोबत दिसत नाही. अर्णव मामांना सांगतो की मी काही पैसे, काही थोडी रक्कम आहे ती घरी आणून ठेवले आहे, माझ्या कपाटातच आहे. मामा, तुला एक काम करायचं आहे. एक NGO आहे, तिथे तुला ती रक्कम दान करायची आहे आईच्या नावाने. तेव्हा मामा सांगतात की अरे का नाही, आता तू एवढं चांगलं काम करतोयस, मग मी तुझ्यासोबत का नसेन? राकेशने हे सगळं ऐकलेलं असतं आणि त्याचा डोळा त्या पैशांवरती असतो. अर्णवला चांगलं माहिती असतं की पैशांचा विषय काढला की राकेशच्या मनात लोभ पैदा होणारच. ईश्वरीने रूममध्ये स्वतःच्या मोबाईलचा कॅमेरा
अशा ठिकाणी ठेवलेला असतो ऑन करून की त्या सगळ्यांमध्ये कपाटातून पैसे काढताना राकेश आपसुकच त्या कॅमेऱ्यामध्ये दिसेल आणि ती व्हिडिओच त्याच्या विरोधातला खूप मोठा पुरावा ठरेल. अर्णव ऑफिसला निघालेलाच असतो आणि बहाणा करून ईश्वरीसुद्धा मंदिरात जायचं ठरवते. पण हा सगळा त्यांचा प्लॅनचा एक भाग असतो. आता मामाने सुद्धा अर्णवला एक काम सोपवलेलं असतं. राकेश फक्त तिथे थांबून ते सगळेजण जाण्याची वाट पाहत असतो. अर्णव आणि ईश्वरी दोघेही ज्या वेळेस एकत्रच घराच्या बाहेर पडतात त्या क्षणी आपल्याला खूप मोठी संधी मिळाली आहे असा विचार करूनच राकेश चोर पावलांनी रूममध्ये शिरतो आणि आधी तर जाऊन तो कपाटाची चावी शोधतो. आता अख्खी रूम पिंजून काढल्यानंतर त्याला टेबलच्या तिथल्या ड्रॉवरमध्येच कपाटाची चावी मिळते. ती चावी लावून तो लगेच कपाट उघडतो आणि त्या क्षणी कपाटात ठेवलेले जे पैसे असतात ते तो एक एक करत काढून घेतो. त्याचा तो आनंद साजरा करतच असतो. पण ते सगळं ईश्वरीने ठेवलेल्या मोबाईलमध्ये कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होत असतं आणि राकेश बरोबर अडकतो. पण आता इथेच येतोय कहाणी में ट्विस्ट. कारण अंजलीला ईश्वरीने सांगितलं होतं की ते 10-15 मिनिटात परत येईल. इकडे रूममध्ये अर्णवच्या राकेश असतो. तो गुपचूप त्यातले सगळे पैसे काढतो आणि स्वतःचीच बडबडतो, अर्णव, अरे इतकाही मूर्ख असशील असं वाटलं नव्हतं. स्वतःला ASR द ग्रेट बिझनेसमॅन समजतो आणि घरात असे पैसे ठेवायचे नसतात याची साधी अक्कल नाही आहे तुला. तो तिथेच हसायला लागतो आणि इतक्यातच रूममध्ये येते ती म्हणजे अंजली. राकेशला तिथं पाहता क्षणी अंजलीला धक्काच बसतो. अंजली विचारते की तुम्ही इथे काय करताय? आता राकेश गोंधळून जातो. त्याला काही कळेनासं होतं आणि अर्णवच्या ट्रॅपमध्ये तरी अडकला असला तरी तो अंजलीच्या चाळ्यातही अडकतो. अंजली विचारते की मी म्हणते ना, मी विचारते काहीतरी, तुमचं लक्ष नाही आहे का? तुम्ही इथे काय करताय? तेही ईश्वरी आणि चिंटू रूममध्ये नसताना. तेव्हा राकेशला तरतरून घाम फुटतो. त्याची पोपडी वळते. पण आता तो शातीर आहे, या सगळ्या खेळात मुरलेला माणूस आणि तो अंजलीला लगेच पट्टी पडवतो. त्याचं काय आहे राणी सरकार? अहो अर्णव सतत असं NGOची मदत वगैरे करतच असतो ना तुमच्या आईच्या नावाने. मग कोणत्या तरी NGOची काहीतरी केस होती म्हणे तिथल्या जागेबद्दलची आणि ती फाईल अर्णवने इथेच ठेवली असं सांगितलं होतं. पण काय झालं, तो काही गडबडीमध्ये होता की नाही, मग तो तसाच निघून गेला. आता ती फाईल मला लागायची होती. मला कोर्टातही जायचं आहे. आता त्या जागेचा प्रॉब्लेम त्यांचा सॉल्व्ह करायला नको आहे का? नाही म्हणजे एवढं आमच्या सालेसाहेबांनी सांगितलंय आणि आम्ही नकार देणार, हे काय बरोबर वाटलं नाही. म्हणून मी बाकीची सगळी कामं बाजूला ठेवली आणि ती फाईल घेण्यासाठी आलो. बघतोय तरी ती फाईलच सापडत नाहीये. अंजली बिचारी भोळी भाबडी या राकेशवरती लगेच विश्वास टाकते, आंधळा विश्वास. ती म्हणते की ठीक आहे, पण तुम्ही एकदा चिंटूला विचारून तर बघायचं ना. तेव्हा राकेश म्हणतो की हो, तेही बरोबरच आहे म्हणा. पण राणी सरकार, अहो हे घरही आपलंच आहे ना. मान्य आहे की ते रूममध्ये नसताना माझं असं येणं चुकतंय. अहो पण मी पण महत्त्वाच्या कामासाठी आलो आहे की नाही. मला बाकीच्या केसेस पण सॉल्व्ह करायच्या आहेत. पेंडिंग आहेत माझी कामं. ते ठीक आहे, जाऊ देत. पण तुम्ही का अशा फिरताय? नाही म्हणजे तुम्हाला आराम करायला सांगितलं होतं की नाही? अहो स्वतःच्या तब्येतीकडे जरा लक्ष द्या. असं सांगून राकेश तिला बाहेर घेऊन जातो. पण ते सगळं बोलणं त्या फोनमध्ये रेकॉर्ड होत असतं आणि मुद्दाम ईश्वरीने आपला फोन सायलेंट केलेला असतो, जेणेकरून राकेशला भनकही नाही लागणार. आणि तिथेच राकेश अडकतो. राकेश अंजलीला घेऊन बाहेर जातो. तेव्हा अंजली सांगते की अहो मला ईश्वरी म्हणाली होती की ती लवकर मंदिरातून परत येईल. मलाही करमत नाहीये. ती सोबत असली की कसं थोड्याफार गप्पा मारता येतात ना. ठरल्या प्लॅननुसार इतक्यातच ईश्वरी घरी परतते आणि समोरच अंजली उभी असते. ती विचारते की अंजलीताई तुम्ही इथे? तेव्हा सांगते की अगं मी तुझीच वाट बघत होते. तेव्हा ईश्वरी सांगते की ठीक आहे, अब तुम्ही थोडा वेळ थांबू शकता का? काय आहे, मामांचा मला फोन आला होता, म्हणजे अर्णव सरांनी फोन केला होता की त्यांना एका NGOसाठी मदत करायची आहे आणि त्यासाठी अर्णव सरांनी पैसे आणून ठेवलेत. ते पैसे तेवढे मामांजवळ सुपूर्द करायचे होते. मी 5 मिनिटातच आले. तेव्हा अंजली म्हणते की ठीक आहे, काही हरकत नाही आहे, तू काम कर तुझं. आणि राकेशसोबत ती खालती येते. पण इतक्यातच
ईश्वरी मोठ्याने आरडाओरडा करत बाहेर येते की तिथली रक्कम गायब आहे. तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसतो. अंजली विचारते सुद्धा की ईश्वरी, अगं नीट चौकशी कर. हवं तर तू चिंटूला फोन करून विचार की त्याने तिथेच ठेवली होती की चुकून ऑफिसला सोबत नेली आहे, की चेक करणार आहे तो. तेव्हा ईश्वरी सांगते की नाही अंजलीताई, अहो अर्णव सरांनी माझ्याकडे पैसे दिले होते आणि ते मी कपाटातच ठेवले होते. Please play in moderation. Take frequent breaks and play responsibly. स्पाइडरमैन I 2 need a हवा weapon. मैं आता कह रहा हूँ मैंने कोई स्पाइडरमैन 2 गेम डाउनलोड पे लगाई है नेट में चल Blue team has scored for the first time. Watch out. Marked a location. Killing spree for the blue team. Cover me. ये कितनी बड़ी गेम है हूँ Reloading. 115 GB खेल है भी तू खेल है ना व्यूज आ रहे ना वहाँ चला रहा पर फोन पे तो कर ले पर कुछ देख तो ले कर ले तो ले वहाँ पर तो सोच और दूसरी खेल ले भाई ये खेलने ते व्यूज आएंगे Watch का out. Cover me. Marked a location. Reloading. Spree for the blue team. The blue team is in the lead. The ये blue बनी ना बनी यार team's दूसरी आईडी streak has just been put to an end. हाँ Marked a location. Watch out. Down. Cover me. Reloading. Watch out. Cover me. तो अभी टाइम मिला हुआ है डाउनलोड करने का गेम है क्या रोक दो आप बीच में शाम को कर लियो कल कर लियो कल को दिन पड़ो रहे Watch out. टाइम मिलो तो अभी करने का The red team doesn't have a lot of time left. Great. You're about The red team is unstoppable.
location. Watch out! Half of the match is